नमस्कार. आपण पाहतात आदर्श कोलकोल. बीड जिल्ह्यामध्ये नगरपालिका निवडणूक 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडलं आणि 3 डिसेंबरला निकाल अपेक्षित होता. मात्र कोर्टाच्या निर्णयानुसार हा निकाल आता 21 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर माझ्या पाठीमागं मतमोजणी केंद्र आहे. या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. कशा पद्धतीने इथे तयारी सुरू आहे आपण पाहू शकतो. 21 तारखेला इथं मतमोजणी होणार आहे. मोठा पोलीस बंदोबस्त देखील आपल्याला पाहावयास मिळत आहे. शस्त्रधारी पोलीस देखील उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे देखील कार्यकर्ते इथे पहारा देऊन आहेत. आपण पाहू शकतात. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नेमकं त्यांचं यावर काय म्हणणं आहे ते नेमकं पहारा कशासाठी देत आहेत पाहूया. काय सांगाल तुम्ही स्ट्रॉंग रूम बाहेर पहारा देत आहात? काय सांगाल? आम्ही गेल्या विधानसभेलाही पहारा दिला होता. आत्ताही पहारा देत आहोत. कारण की जे 3 तारखेला जो निकाल होता, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आता 21 तारखेला हे सुप्रीम कोर्टाचा निकाल 21 तारखेला आल्यापासून आम्हाला जरा थोडं संशय वाटतोय. म्हणून आम्ही स्ट्रॉंग रूमला 3 प्रहरात आम्ही ते पहारा देत आहोत. सकाळी एक टीम असती, दुपारच्या 7च्या नंतर एक टीम असती आणि रात्री 10च्या नंतर एक टीम असते. असं 3 टीम तयार करून आम्ही पहारा देत आहोत. किती जणांची टीम? 10 जणांची 8 ते 10 जणांची टीम असते. बाकी पक्षाचे कोणी दिसत नाहीत कार्यकर्ते. आता बाकी पक्षाचे म्हणजे दोन्ही पक्ष सत्ताधारी आहेत. अजितदादाचा गट सत्ताधारी आहे, भाजप सत्ताधारी आहे. आता जे करणार आहेत ते कशाला पहारा देतील? एकंदरीत काय संशयास्पद काय वातावरण तयार झालं? सध्या तर काही वाटत नाहीये. पण ही जी तारीख लांबली आहे त्याच्यामुळे जरा संशय वाटतो. बाकी काही इथं पोलीस तैनात केलेले आहेत. आहे त्यांच्यावर काही एसआरपीचे जवान आहेत. बीड ग्रामीणची टीम आहे. पोलीस बंदोबस्त व्यवस्थित आहे. सीसीटीव्ही फुटेज वगैरे सगळं व्यवस्थित आहे. बाकी निवडणूक आयोगाचे काही निवडणूक आयोगाचे त्यांना सगळे ह्याच्यावर त्यांच्या ऑफिसमध्येच दिसतात ना सीसीटीव्हीमुळे. त्यामुळे त्यांचं काही यायचं काही हे राहत नाही इकडे. आमदार सुद्धा येत आहे. आमदार येऊन पाहणी करून जातात. कोण बसतंय, कोण पहाराला कोण कोण आहेत. टीम मध्ये कोणी काही येते का जाते का एवढं बघून जातात एखाद्या वेळेस. 1-2 चक्रा होतात त्यांच्या दिवसात. बाकी तुम्हाला काय वाटतं? वैयक्तिक म्हणजे काय म्हणजे 3 ते 1 दिवसाचा निकाल होता. ह्यांना मुदत का वाढवली हेच कळलं नाही. पण जर निवडणूक आयोग कोणाचा आहे? भाजपचा. आणि जर का तुमचं 50% पेक्षा आरक्षण वरती जातं, मग याला जिम्मेदार कोण आहे? म्हणजे तुम्ही पूर्ण आरक्षण पडल्यानंतर निवडणूक जाहीर झाली, निवडणुकाचा कार्यक्रम चालू झाला. त्यानंतर तुमच्या लक्षात निवडणूक आयोगाच्या जो कोणी कोर्टात गेला त्याच्या लक्षात येतं, की ओबीसीच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे. मग निवडणूक आयोग करतंय काय? आताच्या सुद्धा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये वार्ड क्रमांक समजा एक उदाहरण देतो. वार्ड क्रमांक 10 मधले लोकं 13 मध्ये, 12 मध्ये काय म्हणजे निवडणूक घ्यायची म्हणून फक्त भाजपने आपलं लोकांना नादी लावायसाठी केलेला कार्यक्रम वाटतो. कसलीच व्यवस्था नाहीये. कुणाचं मतदान कुठं आहे, काय आहे, जी मतदानाची टक्केवारी घसरली का त्याला कारणच निवडणूक आहे. आता काय भूमिका असेल आता तुमची? काय भूमिका करणार आहेत आम्ही? आम्ही फक्त भांडू शकतो. करणारा करता करविता सगळं भाजपच आहे. त्याच्यावरती आम्ही फक्त पार झालं तर कोर्टात जाऊ शकतो. आणि कोर्टात सुद्धा निर्णय काय होतो तुम्ही पाहताच. त्यामुळं काय